एसआरएचा घोटाळा समोर आणत विकासकाकडून मिळालेले 40 लाख घेऊन प्रसिद्धी माध्यमांसमोर आलेले मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांना आता अनेक राजकीय मंडळींकडून पाठिंबा मिळतोय। या प्रकरणी विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार असल्याचं काँग्रेस आमदार नसीम खान यांनी संदीप येवले यांना आश्वासन दिलं। दरम्यान सोमवारी मुंबईत पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे सर्व पैसे जमा करणार असल्याचं संदीप येवले यांनी यावेळी सांगितलं। मुख्य रूपामध्ये ह्या बिल्डर लॉबीच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे आणि या बिल्डरांना हकालपट्टी करून स्वयंसेवकाच्या माध्यमातून योजना साकारण्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलला पाहिजे। एसआरए योजना बंद झाली पाहिजे। हा मूळ मुद्दा घेऊन आम्ही प्रस्थापित राजकीय पक्षांना भेटणार आहोत किंवा त्यांचं समर्थन आलं तर त्यांना आम्ही हा मुद्दा बोलणार आहोत। राहिला प्रश्न माझ्या सुरक्षेचा, तर आता हा स्कॅम ओपन झालेला आहे, त्याच्यामुळे मला मरणाची भीती नाही आहे, मेलो तरी चालेल। त्याच्यामुळे लढायला हनुमाननगर सज्ज आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बिलकुल भीती नाही आहे। येवलेजींना बोलून कशा 1 कोटी रुपया रिश्वत देण्याचं काम, इथे लाच देण्याचं काम झालं आणि ते मीडियाच्या समोर त्यांनी उघड केलेलं आहे। हे सगळ्या जी घटना घडलेली आहे 2400 परिवारावर ज्या एसआरएच्या योजनेच्या माध्यमातून ह्या विकासकांनी, ओमकार विकासकांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे, जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत, त्या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि योजनेला जे मंजुरी दिलेली आहे त्या त्वरित पहिला स्थगिती दिली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।